जगाच्या पाठीवर दोनच ठिकाणी विष्णूची पावलं आहेत, एक गयेला आणि दुसरे पंढरपूरला. आणि हे स्थान पंढरपुरामध्ये पुष्पावती नदी आणि चंद्रभागेच्या संगमाच्या बाजूला आहे. दर्शक पंढरपूरकर या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आज संपूर्ण विष्णुपदाचे महत्व थोडक्यात व संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत पंढरपूरचे नगरसेठ कवटेकर महाराज. तर आपल्याला सर्व काही माहिती सांगतील महाराज. हे विष्णुपदाचं जे स्थान आहे हे कलियुगाच्या सुरुवातीपासून आहे. द्वापर युगाचा अंत झाला, श्रीकृष्णाने समाधिस्थ झाले आणि तिथून गुप्त होऊन संपूर्ण गायी गोपाळ साहेब इथं प्रत्यक्षात येऊन प्रकट झाले. त्या टायमाला त्यांचे चरण आणि पांडुरंगाच्या रूपातील त्यांचे चरण इथं स्पष्ट झालेले आहेत. इथे दोन प्रकारचे चरण आहेत, एक समचरण आहे पांडुरंगाच्या रूपातलं आणि श्रीकृष्णाच्या रूपातलं देवडा चरण आहे. श्रीकृष्णाच्या रूपातली पासरी आहे आणि श्रीकृष्णाने जे काला केला होता त्या काल्याचं प्रतीक म्हणून इथं काल्याची वाटी पण आहे. आणि कलियुगाच्या सुरुवातीला कलियुग हा जो आहे हा शस्त्र न उगारता, शस्त्राचा उपयोग न करता नुसत्या मंत्र किंवा बाकीच्या काही ह्याच्यावर न चालू शकणार असल्यामुळे बद्ध अवतारामध्ये हा युगाचा सुरुवात आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने संपूर्ण आयुधांचा त्याग करून पांडुरंगाच्या मध्ये विलीन झाले आणि पांडुरंगापासूनच त्यांचं उत्पत्ती झाली असल्यामुळे पुन्हा पांडुरंगाचे विलीन झाले. पुढच्या अवतारापर्यंत शस्त्रास्त्राची गरज नसल्यामुळे बुद्ध अवतार हा पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रकट झालेला आहे. पांडुरंगाचे स्थान हे अनादी काळापासून इथंच आहे. फक्त पुंडलिकांसाठी ते काही हजार वर्षापूर्वी प्रकट झाले आणि त्या काळापासून कलियुगाच्या सुरुवातीपासून हे विष्णुपदाचं स्थान आहे. या इथूनच श्रीकृष्णाचं बाहेर जाणं झालं आणि इथंच येऊन प्रकटीकरण झालेलं आहे. त्या टायमाला जर पंढरपूरमध्ये देव आले तो सुरुवातीचा महिना हा मार्गशीर्ष महिनाच होता आणि त्याच्यानंतरही काही काळानंतर सर्व संत महात्म्यांच्या देहावसाने त्यांनी समाधी घेतली. त्या काळानंतर पांडुरंगाला पंढरपुरामध्ये करमत नव्हतं. मग आलेल्या ठिकाणामध्ये येऊन देव इथे येऊन महिनाभर राहिले आणि पुन्हा मग गावामध्ये गेले. त्यामुळे हा मार्गशीर्ष महिना हा पंढरपुरामध्ये देवाचा मुक्काम पूर्ण विष्णुपदावर असतो. असा एक पूर्वपार समज आहे किंवा पूर्वजांनी सांगितलेला हा इतिहास आहे की पंढरपुरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांडुरंगाचा पूर्ण मुक्काम विष्णुपदावर असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणा, वारकरी संप्रदायातील म्हणा, ज्यांना ज्यांना विष्णुपदाची माहिती आहे ते सर्व लोक मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक वेळ पांडुरंगाच्या देवाला जात नाहीत पण विष्णुपदाला दर्शनाला येतात. आणि इथं आल्यानंतर इथं जर एक अन्नाचं शीत खाल्लं किंवा एक अन्नाचं शीत दान केलं तर त्याचं फल कोट्यावधी रूपामध्ये आहे. एक शीत जर दान केलं तर त्याचं 1 कोटी शीत दान केल्याचं पुण्य आहे. इथं जर तुम्ही एक शीत खाल्लं तर तुमचं कोट्यावधीचं पाप संपून जातं अशी संत महात्म्यांकडनं सांगत आहे. सगळ्यांनी सांगितलेला हा इतिहास आहे. त्याप्रमाणे इथं दर दिवशी हजारो लोक येतात, इथे जेवण होतात, इथं प्रसाद वाटप जातो, इथे पंक्ती घातल्या जातात, अन्नदान घातलं जातं. खूप लोकांना इथे अनुभव आलेले आहेत की ज्यांनी ज्यांनी इथे येऊन अन्नदान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी इथे सेवा केलेली आहे त्यांना प्रत्यक्षात परमात्म्याने काही वेळेस दर्शन दिलेलं कुठल्या कुठल्या रूपामध्ये. त्यामुळे आजपर्यंत वारकरी समुदायामध्ये जेवढे लोक आहेत तेवढे पंढरपुरात आले की विष्णुपदाच्या म्हणजे मार्गशीर्ष महिना हा विष्णुपदाचाच महिना पंढरपुरामध्ये समजला जातो आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर ते विष्णुपदाला दर्शनाला आल्याशिवाय राहत नाहीत आणि इथं आल्यानंतर एक शीत तरी प्रसाद म्हणून भक्षण करतात. आता जे मंदिर बांधलेलं आहे हे काही वर्षापूर्वी बांधलेलं आहे, साधारणशे एक 100 ते 150 वर्षापूर्वी बांधलं गेलेलं आहे. पूर्वी हे जे पादुका पाऊल हे होते हे विखुरलेले होते आणि नदीमध्ये पूल नव्हता. पुलावर दगडावरनं येताना जाताना त्रास व्हायचा. पण त्या काळी आगाशे सरकार, कवठेकर मालकांच्या घरचे आणि बडव्यांचे काही अधिकारी पुरुष ह्या लोकांचे एकदा इथे प्रसादाला येणं झालं. त्या काळामध्ये काही लोक पडले, मग त्यांनी विचार केला आणि त्या काळामध्ये या सगळ्यांनी मिळून हा पूल बांधला आणि हे मंदिराचं बांधकाम केलं असं ऐक्यू आहे. एकंदरीत तुम्हाला संपूर्ण माहिती कळलीच असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर पंढरी परमात्मा म्हणजे साक्षात विष्णूंचे इथे पदस्पर्श दर्शन आपल्याला घडते. हे फक्त पंढरपूर पासून 2 ते 1.5 किलोमीटर अंतर असणारे हे स्थान आहे जे की चंद्रभागा नदीमध्ये आहे. त्याला विष्णुपद मंदिर असं म्हणतात. याची संपूर्ण माहिती आपण बघितलीच आहे. तुम्ही सुद्धा पंढरपुरात आल्यानंतर एक वेळ या ठिकाणी नक्की या आणि दर्शन घेतले असेल तर कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल नक्की बोला.
बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. सब संतन की जय. जय.